नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या आजच्या या ब्लॉगमध्ये। आज आपण प्रवास करणार आहोत शेगाव ते वर्धा। शेगाव बाळापूर रस्त्यावर असलेले हे जवळा गाव, इथे आपल्याला केळीचे चिप्स विकत मिळतात। समोर आहे जुना मुंबई आग्रा हायवे। इथून आपल्याला डावीकडे वळायचे आहे, जो रस्ता जातो अकोल्याकडे। समोर आपण बघत आहात पारस औष्णिक विद्युत केंद्राच्या चिमण्या। याच रस्त्याने आपल्याला जवळपास 30 किलोमीटर अकोला बायपास पर्यंत जायचे आहे। तिथून आपण जाणार आहोत बार्शी टाकडीकडे। बायपासवर असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठानाच्या समोर आपल्याला टर्न घेऊन बार्शी टाकडीकडे जायचे आहे। हा आहे अकोला बार्शी टाकळी रोड। येताना आपण कारंजा मूर्तिजापूर अकोला मार्गे शेगावला गेलो होतो। जाताना आपण शेगाव अकोला बार्शी टाकळी वनोजा व तेथून समृद्धी महामार्गे वर्ध्याकडे जाणार आहोत। हे आहे दगड पारवा धरण। या धरणाच्या आजूबाजूला असलेले पूर्ण रस्ते हिरवळीने आच्छादित आहेत। अकोला बायपास ते वनोजा इंटरचेंज हे अंतर जवळपास 44 किलोमीटरचे आहे। या ठिकाणाहून समृद्धी महामार्ग 15 किलोमीटर अंतरावर आहे। आता आपण पोहोचलो आहोत महान या गावामध्ये। इथून आपल्याला काटेपूर्णा जंगलाचा भाग लागतो। आता आपण समृद्धी महामार्गाच्या जवळ पोहोचलेलो आहोत। हे आहे वनोजा गाव। समोर आहे समृद्धी महामार्ग। इथून डाव्या बाजूला वळण घेऊन आपल्याला नागपूरकडे जायचे आहे।
वणोजा ते वर्धा हे अंतर जवळपास 156 किलोमीटरचे आहे। येथे झालेला ॲक्सिडेंट आता आपण बघू शकता। आता आपण पोहोचलो आहोत कारंजा इंटरचेंज येथे। हा आहे अमरावती इंटरचेंज म्हणजेच नांदगाव खंडेश्वर इंटरचेंज। आता आपण पोहोचलो आहोत धामणगाव इंटरचेंज येथे। इथून आपण यवतमाळकडे जाऊ शकतो। समोर आपण बघत आहात वर्धा नदीचा पूल। हा आहे पुलगाव इंटरचेंज। इथून आपण आर्वी कडे जाऊ शकतो। आता आपण पोहोचलो आहोत वर्धा इंटरचेंज म्हणजेच येळाकेळी इंटरचेंज येथे। वणोजा ते वर्धा आपल्याला 315 रुपयाचा टोल टॅक्स लागलेला आहे। येळाकेळी इंटरचेंजवरून आपण वर्धा शहराकडे चाललेलो आहोत। इथूनच आपण आर्वी कडे सुद्धा जाऊ शकतो। समृद्धी महामार्गावरून वर्धा शहराचे अंतर जवळपास 5 किलोमीटरचे आहे। इथून आपण यवतमाळ बायपासवर चाललेलो आहोत। तर मित्रांनो, आजच्या या ब्लॉगमध्ये एवढेच। उद्या पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच हाईप बटन दाबण्यास सुद्धा विसरू नका। धन्यवाद।